स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान चोरीच्या मोटरसायकलसह परभणी खुणामधील मुख्य संशयित नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात. नाशिक रोड गुन्हे शोध पथक रेल्वे स्टेशन परिसरात स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना पोलिसांना बघून नवनाथ विठ्ठल शिंदे हा युटर्न घेऊन पळून जात असताना पोलीस हवालदार विजय टेमगर आणि पोलीस शिपाई विशाल कुवर यांनी त्यास पाठलाग करून ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने परभणी शहरात एकावर चाकूने खुनी हल्ला करून ठार मारले, तसेच गावठी कट्ट्याने फायरिंग करून दरोडा टाकलेला आहे. याबाबत परभणी पोलिसांनी त्यास पकडून नेण्यासाठी बक्षीस देखील जाहीर केलं होतं आणि याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी माहिती दिली. आमच्या डीबीची टीम रेल्वे स्टेशन हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची कारवाई करीत असताना एक संशयित मोटरसायकल स्वाराला थांबण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी वळून परत पळाला. त्याला मग मोठ्या शिताफीने सदर लोकांनी पकडलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता ती गाडी पण त्याची चोरीची होती. त्या संदर्भाने आमच्या पोलीस स्टेशनला एक चोरीचा गुन्हा पण उघडकीस आलेला आहे आणि आरोपीची अधिक माहिती घेता आरोपीने परभणी जिल्ह्यामध्ये खून सारखे गुन्हे केलेले आहेत. त्या 3 महिन्यापासून त्याच्यामध्ये फरार आहेत आणि त्याच्यावर तेथील परभणीचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी त्याला पकडण्यासाठी पण बक्षीस पण जाहीर केलेलं आहे. अशा रीतीने आमच्या डीबी टीमने एक चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक जगताप, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमघर, नाना पानसरे, पोलीस शिपाई अजय देशमुख, विशाल कुवर, रोहित शिंदे, दत्तात्रय बाजे आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.